श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पितृपक्षातील 15 दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात. या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते. पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात. आणि या पितृपक्षात अतिशय सुवर्ण योग जुळून आलेला आहे. या पितृपक्षात गुरुपुष्यामृत योग हा तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रात सर्व 27 नक्षत्रापैकी पुष्य नक्षत्र हे उत्कृष्ट मानले जाते, कारण ते सर्व वाईट आणि संकटाचा नाश करणारे आहे. गुरुपुष्य योगाला गुरुपुष्य नक्षत्र योग, गुरुपुष्य अमृत योग किंवा गुरुपुष्यामृत योग असेही संबोधले जाते. या शुभ योगात विवाह वगळता कोणतेही कामं सुरू करण्यासाठी पुष्य नक्षत्र हे सर्वोत्तम ठरते. मान्यतानुसार अभिजित मुहूर्त हा नारायणाच्या सुदर्शन चक्रा इतका शक्तिशाली आहे. जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र तयार होतं तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग म्हणतात. यावर्षी हा योग 26 सप्टेंबरला तयार होणार आहे. या दिवशी गुरुपुष्यामृत योग सकाळी 11:34 सुरू होईल तर संध्याकाळी 6:12 असेल. हे नक्षत्र इतकं शुभ आहे की ह्याची पूजा देवताही करतात. गुरुग्रह हा पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे. देवगुरु बृहस्पती पद, प्रतिष्ठा आणि शुभतेचे कारक ग्रह आहे. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो. गुरुवारी श्रीहरी विष्णूंबरोबर बृहस्पती देवांची पूजा केली जाते, ज्यांना सुख, वैभव, संपत्ती प्रदान करणारे म्हटले जाते. तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत, म्हणून शनिदेव व बृहस्पती या दोन्ही देवांचा या नक्षत्रावर प्रभाव आहे. तसेच या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. या दिवशी आपल्याला पूजा तर करायच्यात, सेवा तर करायच्यात, पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची. ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, वास्तुदोष आहे, पितृदोष आहे, इडापिडा, नजरबाधा ही तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथ हे मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही. आता ह्या प्रकारच्या समस्या का उद्भवतात? त्या उद्भवतात आपल्यामध्ये असणाऱ्या दोषांमुळे. जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल किंवा आपल्या जीवनामध्ये पितृदोष असेल, घरामध्ये वास्तुदोष असेल किंवा आपले ग्रहदशा चांगले नसेल, राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील, तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होतात, कटकटी होतात, कलह होतात, आजार पण येतं, आलेला पैसा टिकून राहत नाही. आपली मुलं खूप शिकलेली आहेत, पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही, त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात, संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात. जर तुमच्यासुद्धा जीवनामध्ये अशा प्रकारच्या समस्या उद्भवत असतील तर आवर्जून तुम्हाला अशा विशेष तिथीला हे काही जे उपाय आहेत ते करण्याची गरज ही भासत असते. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा? तर हा उपाय आपल्याला माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळीस करायचा, म्हणजे संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते. आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला ह्या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य झालं नाही तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात. ह्या उपायाकरता आपल्याला एक मातीची मोठी पंती घ्यायची आहे किंवा अगदी तुमच्याकडे कापूरदानी असेल ती घेतली तरीही चालणार आहे. त्यामध्ये थोड्याशा आपल्याला अक्षता ह्या ठेवायच्यात आणि त्यावर आपल्याला 7 भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्या आहेत.
उपायांमध्ये प्रयत्न करून भीमसेनी कापूरच वापरत चला, कारण भीमसेनी कापूर जो आहे तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये जे तत्त्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, वास्तुदोष, पितृदोष आहे, ग्रहदोष आहे, ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर आपल्याला 2 लवंगा आणि 2 हिरव्या वेलची घ्यायच्या आहेत. ज्या लवंग आणि वेलची आपण घेणार त्या आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्या, त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. आता ह्या लवंगा आणि हिरवी वेलची जी आहे तीसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायची आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आणि आपल्या घरातले जेवढे पण सदस्य असतील त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला ही पिवळी मोहरी उतरवायची. उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की आपल्या घरातल्या सदस्यांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत ते सर्व नष्ट झाले आहेत आणि त्यांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झाली आहे. अशा रीतीने उतरवायचं आहे आणि ही पिवळी मोहरीसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायची आहे. त्याचबरोबर 1 तेजपत्ता, ज्याला तमालपत्रसुद्धा म्हटलं जातं, तो सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायचा आहे. आता हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये बसूनच करायचा आहे. म्हणून सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा असतो. आपल्याला देवपूजा ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या घरातले जेवढे पण दरवाजे आहेत आणि खिडक्या आहेत ते आपल्याला खोलून घ्यायचे आहेत, कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, दारिद्र्य, अलक्ष्मी येथील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आता काय करायचं, आपल्या देवघरामध्ये जो दिवा प्रज्वलित केलेला आहे त्याच्या मदतीने ह्या मातीच्या पंतीमध्ये जो असणारा कापूर आहे तो आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कापूर प्रज्वलित झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 थेंब शुद्ध गाईच्या तुपाचा सुद्धा टाकायचा आहे. तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा तयार होतो. काही वेळाकरता हे मातीचं भांडं जे आहे आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं आहे आणि त्यानंतर तिकडनं उचलायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला एका हातामध्ये घंटीसुद्धा घ्यायची आहे. घंटा नाद करत करत हा जो धूर आहे तो आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा. फिरवताना तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा जय राम श्रीराम जय जय राम या मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचा तुम्हाला निरंतर जप करायचा आहे आणि हा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे. संपूर्ण घरामध्ये धूर फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला ही मातीची पंती जी आहे ती ठेवायची आहे. जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत आपल्याला घंटानाद आणि निरंतर मंत्राचा जप हा करायचा आहे. आता हा कापूर शांत झाल्यानंतर त्या पंतीमध्ये काही वस्तू असतील ज्या जळाल्या असतील, काही नाही जळाल्या असतील, तर त्या वस्तू आपल्या घरापासून थोड्याशा लांब नेऊन आपल्याला टाकायच्या. टाकताना फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की त्या वस्तूंवर कोणाचाही चुकून पाय हा पडला नाही पाहिजे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. जेव्हा आपण कापूरबरोबर ह्या सर्व वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, वास्तुदोष आहे, पितृदोष आहे, ग्रहदोष आहे, अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. हा उपाय केल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घरामध्ये होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.